तारीख 14 जुलै. वेळ मध्यरात्रीचे 2:45 वाजले होते. ठिकाण झारखंडमधील नॅशनल हायवे 43. खमर ते बुंडू दरम्यानचा निर्जन भाग. आजूबाजूला घनदाट जंगल आणि डोळ्यासमोर फक्त पांढरं धुकं. 40 वर्षाचा अनुभवी ड्रायव्हर महेंद्र आपल्या ट्रकमध्ये गाणे ऐकत होता. अचानक हेडलाईटच्या प्रकाशात एक आकृती समोर येते. जोरात ब्रेक दाबला जातो. खचकन आवाज येतो. महेंद्र खाली उतरतो आणि पाहतो तर समोर एक मुलगी पडलेली असते. पण जेव्हा तो जवळ जातो तेव्हा त्याला दिसतो तो मास्क नसलेला फक्त एक सांगाडा. तो घाबरून ट्रकमध्ये बसतो. इंजिन सुरू करतो, पण ट्रक एका इंचानेही पुढे सरकत नाही. तो त्याच जागेवर अडकला जातो. यालाच झारखंडमध्ये म्हणतात चकवा. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. काही कथा लोकांच्या अनुभवावर आधारित असते, तर काही पूर्णपणे कल्पनेवर आधारित असते. या घटनांची सत्यात ठामपणे सिद्ध झालेली नाही, त्यामुळे कृपया त्यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गोड गोष्टी सांगा, त्या भीतीदायक वाटू शकतात, पण त्याचा उद्देश फक्त रोमांच आणि मनोरंजन देण्याचा आहे. त्याचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बसवणे किंवा भीती निर्माण करणे नाही. कृपया यांना सत्य समजू नका, फक्त गोष्ट म्हणून ऐका. याचा वैज्ञानिक सत्याशी संबंध नाही, त्यामुळे घाबरू नका. नमस्कार, अपूर्व स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. आजचा आपला विषय आहे झारखंड नॅशनल हायवे 43 चकवा. ही गुपिते उलगडण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, या भयान अनुभवाचा थरार जवळून अनुभवण्यासाठी हेडफोन्स मात्र नक्की वापरा. तर झारखंडच्या नॅशनल हायवे 43 बद्दल अनेक किस्से मीही ऐकले. तिथे 200हून अधिक मृत्यू झालेत आणि हजारो लोक जखमी देखील झालेत असं रेकॉर्ड सांगतं. पण या मागचं नक्की खरं कारण काय? तुम्ही त्या ड्रायव्हर बद्दल काहीतरी सांगत होता. त्या ड्रायव्हरचं नाव महेंद्र होतं. बर. महेंद्र हा 25 वर्षाचा अनुभव असलेला प्रोफेशनल ड्रायव्हर होता. तो नेहमी राजस्थान, कोलकाता अशा लांबच्या रूटवर जायचा. पण त्या दिवशी त्याला जमशेदपूर ते रांची या हायवेवरून जायचं होतं. त्याला माहीत नव्हतं की हा रस्ता शापित आहे. म्हणजे त्याला तिथल्या चकवा या प्रकाराबद्दल काहीच कल्पना नव्हती म्हणायची. अजिबात नाही. त्या रात्री प्रचंड पाऊस पडत होता आणि धुकं इतकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. बर. महेंद्रने आपली पार्किंग लाईट चालू ठेवली होती आणि तो सतत हॉर्न वाजवत होता, जेणेकरून कोणाला तरी आपली उपस्थिती कळावी. पण तासनतास चालूनही त्याला रस्त्यावर एकही माणूस किंवा दुसरी गाडी दिसली नाही. त्याला वाटलं की तो या हायवेवर एकटाच आहे. आणि मग तो अपघात कसा झाला? गाणे ऐकत असताना त्याला अचानक कोणाच्या तरी गुणगुणण्याचा आवाज आला. त्याने आवाजाची तीव्रता वाढवली आणि समोर पाहिलं तर एक मुलगी उभी होती. बाप रे. ट्रकची धडक बसली. महेंद्र घाबरून खाली उतरला. पाऊस पडत होता. रस्ता बर्फासारखा थंड होता. जेव्हा त्याने त्या मुलीचा चेहरा पाहिला तेव्हा त्याचे पाय थरथरू लागले. ती मुलगी नव्हतीच. तो एक जिवंत सांगाडा होता, ज्याच्या शरीरावर केवळ मांसाचे तुकडे लटकले होते. ओ, पण असा सांगाडा तिथे कसा असू शकतो? आणि त्यानंतर नक्की काय घडलं? महेंद्र जीवाच्या आकांताने ट्रकमध्ये पळाला. त्याने बॅक मिररमध्ये पाहिलं. ती मुलगी तिथेच उभी होती. त्याने ट्रक जोरात एक्सिलरेट केला, पण ट्रक पुढे जातच नव्हता. काही वेळाने त्याला भास झाला की तो गाडी चालवतोय, पण रस्ता संपतच नव्हता. जेव्हा त्याने पेट्रोल गेजकडे पाहिलं तेव्हा त्याला धक्का बसला. ट्रकचं डिझेल वेगाने संपत होतं, पण ट्रक एकाच जागी गोल फिरत होता. त्याला आठवलं की जुन्या ड्रायव्हर्सनी चकवाबद्दल सांगितलं होतं. ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी प्रवाशांना एकाच वर्तुळात अडकवून ठेवते. चकवा म्हणजे एक प्रकारचा सायकोलॉजिकल ट्रॅप, बरोबर ना?
पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग असतो का? महेंद्रने एक धाडस केलं. तो ट्रकवरून खाली उतरला आणि त्याला जाणवलं की तो या हायवेवर नाहीच, तर तो एक घनदाट जंगलात मधोमध उभा आहे. बर. त्याला स्वतःच्याच नावाच्या हाका ऐकू येऊ लागल्या. हां हां. तो आवाजाच्या दिशेने गेला आणि पुन्हा एका जागी येऊन आदळला. तो त्याचाच ट्रक होता. बापरे. म्हणजे तो एका चक्रव्यूहात अडकला होता. शेवटी त्याने एक युक्ती लढवली. त्याने ट्रक सरळ न चालवता रिव्हर्स चालवायला सुरुवात केली. रिवर्स? हे कसं शक्य आहे? चक्रव्यूहामध्ये बुद्धी काम करत नाही, तिथे तुमची हिंमत काम करते. रिव्हर्स चालवत असताना तो पुन्हा मुख्य हायवेवर आला. बर. तिथे त्याला दुसरा एक ट्रक ड्रायव्हर भेटला, जो सुद्धा अशाच एका मुलीला शोधत होता. बापरे. महेंद्रने त्याला इशारा दिला की ती मुलगी नाही, तर ती एक आत्मा आहे जी तुला या चक्रव्यूहात फसवते. मग त्यांनी तिथून सुटका कशी केली? त्या दुसऱ्या ड्रायव्हरने सांगितलं की या आत्म्यांना काहीतरी चढावा द्यावा लागतो. योगायोगाने महेंद्रच्या ट्रकमध्ये जनावरांचे मांस होते. त्याने मांसाचे काही तुकडे रस्त्याच्या कडेला ठेवले आणि त्या आत्म्याकडे जाण्याची परवानगी मागितली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला एक मंदिर दिसलं. हनुमानजी आणि वनदेवीचं ते मंदिर होतं. तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी एका मुलीचा तिथे मृत्यू झाला होता. बर. आणि तेव्हापासून तिच्या आत्मा तिथेच भटकते. त्या वैनापाशी हे मंदिर बांधल्यामुळे आता तिथे चकवा जाणवत नाही, पण त्या आधीचा भाग अजूनही शापित आहे. म्हणजे देवाचं नावही कधी कधी तिथे काम करत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं मन घट्ट करत नाही. अगदी बरोबर. महेंद्रला त्या दिवशी समजलं की कितीही संकटे आली तरी आपल्या बुद्धीची साथ सोडू नये. तो रस्ता आजही तिथेच आहे आणि तो चकवा अजून कुणाची तरी वाट पाहतोय. खूपच भयानक आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. धन्यवाद ही माहिती शेअर केल्याबद्दल. तर ही होती आजची थरारक चर्चा. अपूर्व स्टुडिओच्या आजच्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण हा तर फक्त ट्रेलर होता. पुढच्या भागात आपण स्टेशन नंबर 13 यावर बोलणार आहोत. विसरू नका, आमचा नवा व्हिडिओ दर शनिवारी येतो. सावध रहा, कारण भीती कुठेही असू शकते.